श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना आणि माझ्या गोड सख्यांना. तर आमच्याकडे चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी ही एक प्रथा आहे. बाजरीचं घट्ट पीठ मळून त्यामध्ये नमक टाकून हे दिवे बनवले जातात. असे दिवे देवासाठी बनवले जातात. पूर्वीपासून आलेली प्रथा आहे. घराच्या सुख समृद्धी आणि भरभराटीसाठी हे केलं जातं. तर प्रत्येकी घरातल्या प्रत्येकी पुरुषाच्या नावाने 5-5 आणि देवाच्या नावाने 5 असे हे दिवे बनवले जातात. नंतर हे पंतीच्या आकाराचे दिवे खाण्यासाठी करतात. हे दिवे डाळी सोबत खातात. आपण भाताला डाळ करतो तिच्या सोबत हे वाफेवर उकडून घेतात. उकडल्यानंतर ते प्रज्वलित केले जातात देवाला लावण्यासाठी आणि दुसरे प्रसाद म्हणून खातात. पूर्वीचे लोक खूप आवडीने खायचे. हल्लीच्या मुलांना आवडत नाही, पण मला हे दिवे खूप आवडतात. मीही खूप आवडीने खाते. अगदी शिळे झाले तरी मला आवडतात. तर देवाच्या ताटामध्ये अशी बाजरी पसरून घ्यायची. त्यानंतर हे पूर्ण दिवे ठेवायचे. दिवे ठेवल्यानंतर त्यामध्ये तुपाच्या वाती ठेवायच्या. हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्यानंतर तुळशीपत्र ठेवलं आहे, फुलं ठेवले आहेत आणि दिवे प्रज्वलित केले आहेत. त्यानंतर याच दिव्यांनी देवाची आरती करायची आहे आणि काही वेळ देवघरासमोर ठेवायचे आहेत. त्यानंतर हे प्रसाद म्हणून ग्रहण केले तरीही चालतात. तर अशा प्रकारची आमच्याकडे प्रथा आहे. तर ही प्रथा कोणाकोणाकडे आहे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.